नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं विषय खोल या यूट्यूब चॅनलवर. आपण आज घेऊन आलेलो आहोत महाराष्ट्र पोलीस भरती 2027साठी सराव प्रश्नपत्रिका, जे की आपण यामध्ये 30 प्रश्न आणि 30 गुणांसाठी घेतलेले आहे मित्रांनो. 20 मिनिटामध्ये आपल्याला हे सोडवायचे आहे मित्रांनो. तर परिस्थितीवर मात करून जो स्वतःवर विश्वास ठेवतो तोच एक दिवस वर्दीचा खरा मानकरी ठरत असतो मित्रांनो. आपण यामधले जे 30 प्रश्न घेतलेले टोटली PYQ मधले आहेत मित्रांनो. PYQ हे इम्पॉर्टंट प्रश्न आहेत, परीक्षेला सतत येणारे प्रश्न आहेत, वारंवार येणारे प्रश्न आहेत मित्रांनो. आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. यामधले जे प्रश्न आहेत ते तुम्ही नोट डाऊन देखील करू शकता, जेणेकरून तुम्हाला परत त्याचा सराव करता येईल. वन लायनर फॉर्मॅटमध्ये आहेत. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला संत्र्याचा जिल्हा म्हणून ओळखले जाते? तर संत्र्यांचा जिल्हा म्हणून नागपूर हे जिल्ह्याला ओळखले जाते मित्रांनो. ऑरेंज सिटी म्हणून देखील ओळखले जाते. त्यानंतर दक्षिण महाराष्ट्रातील महत्त्वाचे थंड हवेचे ठिकाण कोणते आहे? तर उत्तर आहे मित्रांनो महाबळेश्वर. जिल्हा कोणता आहे? तर सातारा जिल्ह्यामध्ये महाबळेश्वर, लक्षात ठेवा. महाराष्ट्रातील प्रसिद्ध जायकवाडी धरण कोणत्या नदीवर आहे? तर उत्तर आहे मित्रांनो गोदावरी नदीवरती आहे. आणि हे कुठल्या जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो? तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये, लक्षात ठेवा. महाराष्ट्राला किती किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे? तर उत्तर आहे मित्रांनो 720 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे महाराष्ट्राला. अजिंठा व वेरूळच्या प्रसिद्ध लेण्या कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर उत्तर आहे मित्रांनो छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये आहेत मित्रांनो. पूर्वीचं नाव औरंगाबाद होतं, आता छत्रपती संभाजीनगर हे नाव आहे मित्रांनो, लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो तापी नदीचा उगम कोठे होतो? तर उत्तर आहे मित्रांनो मध्य प्रदेशातील बैतूल येथे होतो मित्रांनो, लक्षात ठेवा. कुठल्या पर्वतरांगेमध्ये? तर सातपुडा पर्वतरांगेमध्ये आहे मित्रांनो, मध्य प्रदेश या राज्यामध्ये. त्यानंतर स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, ही घोषणा कोणी केली? तर उत्तर आहे मित्रांनो लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी केली मित्रांनो, लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते? तर उत्तर आहे मित्रांनो लॉर्ड विल्यम बेंटिंक, लक्षात ठेवायचे मित्रांनो. लॉर्ड विल्यम बेंटिंक हे भारताचे पहिले गव्हर्नर जनरल होते. त्यानंतर डिस्कवरी ऑफ इंडिया भारताचा शोध हे पुस्तक कोणी लिहिले? तर उत्तर आहे मित्रांनो पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लिहिलेले मित्रांनो डिस्कवरी ऑफ इंडिया. त्यानंतर महात्मा गांधीजींनी दक्षिण आफ्रिकेतून भारतात कोणत्या वर्षी पुनरागमन केले? तर उत्तर आहे मित्रांनो हे 9 जानेवारी 1915 साली केलेले मित्रांनो, लक्षात ठेवा. हा दिवस प्रवासी भारतीय दिन म्हणून देखील ओळखला जातो मित्रांनो. प्रवासी भारतीय दिन म्हणून साजरा केला जातो. 1857च्या उठावाची सुरुवात कोठून झाली होती? तर उत्तर आहे मित्रांनो मेरठ येथून झाली होती. कुठल्या राज्यामध्ये मित्रांनो हे? तर उत्तर प्रदेश राज्यामध्ये, लक्षात ठेवा मित्रांनो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो भारताच्या संविधानाने नागरिकांना एकूण किती मूलभूत कर्तव्ये दिली आहेत? तर उत्तर आहे मित्रांनो 11 मूलभूत कर्तव्ये दिली आहेत मित्रांनो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे भारताचे सर्वोच्च न्यायालय म्हणजे सुप्रीम कोर्ट कोठे आहे? तर उत्तर आहे मित्रांनो नवी दिल्ली येथे आहे मित्रांनो. जिल्हा परिषदेचा म्हणजे झेडपीचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो? तर उत्तर आहे मित्रांनो मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजेच CEO हा प्रशासकीय प्रमुख असतो मित्रांनो. त्यानंतर राज्यपालांना त्यांच्या पदाची शपथ कोण देतात? तर उत्तर आहे मित्रांनो संबंधित राज्याच्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश देत असतात मित्रांनो. जे कुठलं राज्य असेल त्या राज्याचे जे उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश असतात ते देतात. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार भारतात राष्ट्रीय आणीबाणी लागू केली जाऊ शकते? तर उत्तर आहे मित्रांनो कलम 352, लक्षात ठेवा 352. त्यानंतर रक्तभिसरण प्रक्रियेचा म्हणजेच ब्लड सर्क्युलेशन चा शोध कोणी लावला? तर उत्तर आहे मित्रांनो विल्यम हार्वे यांनी लावलेले मित्रांनो, लक्षात ठेवा. कोणता वायू ओझोन थराला म्हणजेच ओझोन लेअरला सर्वात जास्त नुकसान पोहोचवतो? तर उत्तर आहे मित्रांनो क्लोरोफ्लोरोकार्बन, लक्षात ठेवा CFC असं त्याचं नाव आहे मित्रांनो. मोतीबिंदू हा आजार मानवी शरीराच्या कोणत्या अवयवांशी संबंधित आहे? तर उत्तर आहे मित्रांनो डोळे, हे तर सर्वांना माहीत असेल मित्रांनो. त्यानंतर लोखंडाचे गंजणे ही कोणत्या प्रकारची रासायनिक प्रक्रिया आहे? तर उत्तर आहे मित्रांनो
ऑक्सिडीकरण, लक्षात ठेवा ऑक्सिडीकरण म्हणजेच ऑक्सिडेशन. ओके. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, दही आणि ताकामध्ये कोणते आम्ल म्हणजेच ऍसिड असते? तर उत्तर आहे मित्रांनो लॅक्टिक ऍसिड, लॅक्टिक ऍसिड असते मित्रांनो. त्यानंतर पुढचा आहे, भारतातील सर्वात प्राचीन पर्वतरांग कोणती आहे? तर उत्तर आहे मित्रांनो अरवली पर्वतरांग ही भारतातील सर्वात प्राचीन पर्वतरांग आहे. त्यानंतर जगातील सर्वात खोल महासागर कोणता आहे? तर उत्तर आहे मित्रांनो पॅसिफिक महासागर. आणि हा पॅसिफिक महासागर सर्वात मोठा देखील आहे मित्रांनो, विस्तीर्ण आहे. त्यानंतर ह्याचं नाव जे आहे ते आहे मित्रांनो प्रशांत महासागर देखील म्हटलं जाते मित्रांनो पॅसिफिक महासागरालाच. त्यानंतर भाकरा नांगल हे मोठे धरण कोणत्या नदीवर बांधले आहे? तर उत्तर आहे मित्रांनो सतलज नदीवरती आहे. कुठल्या राज्यामध्ये? पंजाब आणि हिमाचल प्रदेश या राज्यांमध्ये मित्रांनो. भारतातील कोणत्या राज्याला 5 नद्यांची भूमी म्हणतात? तर उत्तर आहे मित्रांनो 5 नद्यांची भूमी म्हणजेच पंजाब या राज्याला म्हटलं जातं मित्रांनो. त्यानंतर पुढचा आहे मित्रांनो, महाराष्ट्रात गुप्तहेर खात्याचे म्हणजेच स्टेट इंटेलिजन्स डिपार्टमेंटचे म्हणजे SIDचे मुख्यालय कोठे आहे? तर मुंबई येथे आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. आणि CIDचे मुख्यालय जे आहे ते मित्रांनो CID तर ते आपल्या पुण्यामध्ये आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, केंद्रीय अन्नधान्य म्हणजेच अन्नधान्य भेसळ प्रतिबंधक कायदा कधीचा आहे? तर उत्तर आहे मित्रांनो 1954चा कायदा आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. NIA चे पूर्ण नाव काय आहे आणि त्याचे काम काय असते? तर उत्तर आहे मित्रांनो नॅशनल नेव्हिगेशन एजन्सी, राष्ट्रीय तपास यंत्रणा. तर ह्याचं काम जे आहे ते मित्रांनो दहशतवादी कारवायांचा तपास करणे हे आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, पोलीस दलात थेट भरती होणाऱ्या म्हणजेच PSI उमेदवारांना प्रशिक्षणादरम्यान कोणती रँक दिली जाते? तर उत्तर आहे मित्रांनो कॅडेट, लक्षात ठेवा कॅडेट, प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक. त्यानंतर पुढचा आहे मित्रांनो, सायबर लॉ हा प्रामुख्याने कोणत्या कायद्याअंतर्गत हाताळला जातो? तर उत्तर आहे मित्रांनो माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 नुसार, मित्रांनो IT ऍक्ट 2000, लक्षात ठेवा. मित्रांनो हे 30 प्रश्न इम्पॉर्टंट प्रश्न होते मित्रांनो. हे तुम्हाला प्रश्न कसे वाटले मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आवडला असेल लाईक करा, शेअर करा मित्रांनो. धन्यवाद.